आपल्या क्षात्रधर्मामध्ये गत काही वर्षापूर्वी पुन्हा त्याचं पुनर्प्रकाशन यासाठी केलं होतं. महाराष्ट्रातल्या 7,000 कुळांच्या कुलस्वामिनीचा त्यामध्ये उल्लेख आहे. ही तुळजापूरच्या आडनावं असणारी कुळं आहेत, कोल्हापूर आडनाव असणारे डोईफोडे आहेत, इंगळे आहेत, यांची कोल्हापूरची देवी आहेत, त्याला माहीत नाही. पगार आहेत, आहेर आहेत, काहींचे रेणुका आहेत. आहेरे वेगळे, आहेर वेगळे. अनेक असे संभ्रम तयार करणारी आडनावं असून आजही महाराष्ट्रामध्ये अनेक कुळांना देवी माहीत नाही. काहींनी आपली आडनावं बदलवलेली आहे. नाशिककर, औरंगाबादकर, गावाचं आडनाव लावून कर लावलेलं आहे. ती आडनावं कुळं नाहीत. देशमुख, पाटील ही आडनावं नाहीत. जोशी, कुलकर्णी ही आडनावं नाहीत. हे हुद्दे आहेत. म्हणून कृपया जाणीवपूर्वक पुढच्या पिढ्यांना माहिती करताना आपल्या सर्टिफिकेटवर कंसात आपलं कुळ टाकावं. कंसात का होईना कुळ टाकावं. आपलं जे मूळ कुळ आहे ते पुढच्या पिढ्यांना कळेल. पाटील हे कॉमन आडनाव आहे. पाटील की केली झाले पाटील. म्हणून आपल्या कुळाचा उल्लेख जर केला तर हे भगिनींकडे पौरोहित्याचं काम या कार्यानं विश्वासपूर्वक पोचवलेलं आहे. म्हणून आपण त्या विश्वासाला सामोरं जाऊन पुढील पिढ्यांना आपले कुलधर्म, कुलाचार, गोत्र, नवरात्र, देवी, खंडोबा याचं महत्त्व सांग. आणि ते इतकं सोपं आहे की कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या पुढील पिढ्यांना ते कळलं पाहिजे. म्हणून अशा सोप्या पद्धतीत या कार्यानं ही जी ग्रंथसंपदा आपणासमोर मांडलेली आहे ती उगच नाही.